समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सातेवाडी येथील मधुमाला सांस्कृतिक भवन मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाल्याने चिमुकल्यांसह पालकांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त करण्यात आले। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, वडूज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोविंद भंडारे, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव, केम्ब्रिज हायस्कूलचे संस्थापक अलेक्स पायमल्ली, विश्वास मोरे, वर्षा गुदगे, नूतन राजमाने, अक्षता शेट्टे, शेखर जाधव, मुन्ना मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पृथ्वीराज गोडसे, धनंजय क्षीरसागर, आबासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। संचालिका सौ भारती पवार, सागर पवार यांनी स्वागत केले। प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी सातारा जिल्ह्यातील सुमारे 450 गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला। पारितोषिक वितरणानंतर सागर पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। महत्त्व किंवा शैक्षणिक जागरूकता किंवा शिक्षणाशिवाय पर्याय नाही किंवा शिक्षण हेच सर्व याची जाणीव असलेले या ठिकाणचे सर्व सुजाण पालक, त्यांचा मिळालेला रिस्पॉन्स हा खरोखरच एक आनंददायी आहे आणि पुढच्या यशाची नांदी आहे। मित्रांनो, हसा खेळा परंतु शिस्त पाळा, आज हा सगळा किलबिल आहे किंवा हा सगळा लावणं, कारण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा शालेय इतर किंवा अभ्यासेतर उपक्रमात ज्यावेळेस विद्यार्थी सहभागी होतो त्यावेळेस त्याच्या कलागुणांना वाव मिळून तो देशाला व्यवस्थित घडत असतो किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाला बहुआयामी स्वरूपित असतो। आपल्या पाल्यामध्ये किंवा आपल्या मुलांमध्ये एक जिद्द आणि चिकाटी निर्माण करण्याचं काम शाळेबरोबरच पालकही करतात। ही खूप एक स्वाभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि ती या ठिकाणी आवर्जून दिसत आहे। विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या पुढील यशासाठी त्यांचा एक परिस्पर्श आजच्या स्पर्धा परीक्षा स्कॉलर सर्च राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेच्या रूपाने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा या परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये प्रमुख अतिथी सन्माननीय घनश्याम सोनवणे गोडसे साहेब, गोविंद भंडारे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय धनंजय क्षीरसागर सर, खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय शेखर जाधव सर, उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ। खरं तर हा वर्षभर मुलाने अभ्यास केलेला आहे आणि वर्षभर अभ्यासानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या मुलाचं कौतुक होत असते। हे खरं तर छोटे छोटे बालचिमू आहेत, ते आपल्या भविष्यातले आपल्या नजरेतले IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, उच्च पदावर काम करणारे अधिकारी आहेत। इथं आपण म्हणजे क्षीरसागर सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं सन्माननीय सोनवणे साहेब त्यांच्या वर्दीला पाहून, त्या पदाला पाहून मुलांचं तिकडं आकर्षण होतं। खरं तर अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमातून खूप मुलांना प्रेरणा मिळत असते। साहेबांच्या सारखा आपण साहेब होऊ द्या, अधिकाऱ्यांसारखा अधिकारी होऊ द्या, आणि ही सर्व संधी या संस्थेच्या प्रमुख सौ भारती पवार मॅडम आणि श्री उपस्थित असलेले सर्व पालक, विद्यार्थी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। आणि खरं तर अनेक स्पर्धा परीक्षा होत असतात, परंतु स्पर्धा परीक्षेनंतर त्याच्या निकालानंतर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात
प्रतिसाद मिळणं याचं खरं श्रेय हे सागर पवार आणि त्यांच्या परीक्षेवर जातं. नंतर हळूहळू मान वाढवला, कोरेगाव वाढवला, अख्खा जिल्हा त्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवेश घेतलेला आहे. ही निश्चितपणे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानास्पद बाब आहे आणि ह्या दाम्पत्याला सहकार्य करावं, त्यांची प्रेरणा उत्तेजन वाढवावं याकरता आम्ही दरवर्षी येत असतो. याही वर्षी आलो. तसं पाहिलं तर पत्रिका बघितली तर साहेब पत्रिकेत 22 नाव आहेत, आज 21 नाव आहेत. म्हणजे IPLच्या 2 टीम यावेळी होते नाव आणि त्याच्यामध्ये 21वा नंबर माझा होता. त्यामुळे म्हणजे बहुतेक आपल्याला राखीवमध्ये राहावं लागेल. जास्त बोलायला संधी मिळेल का नाही त्याची शाश्वती होती. म्हणून म्हटलं दुपारच्या सत्रात शुभेच्छा देऊन जाण्याची माझी मानसिकता होती. इथं आल्यानंतर मला पहिल्यांदा ओळखण्याला संधी मिळाली. त्याबद्दल आमचे मित्र आणि संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि पवार आणि पवार मॅडमच्या नेतृत्वाला आमचा येरळा परिवार, खटाव तालुका पत्रकार संघ आणि खटाव येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.